नमस्कार मंडळी, माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. लहान मुलांना भेंडी खूप आवडते, तसंच माझ्या मुलालाही ती इतकी आवडते की तो ईच अँड एव्हरी डे भेंडी खाऊ शकतो. आणि त्याला आवडणारी भेंडी म्हणजे फक्त जिरी, मोहरी, हळद, हिंग आणि थोडासा लसूण टाकलेली. आज मी त्याच्यासाठी मस्त क्रिस्पी भेंडी बनवलेली आहे. आणि क्रिस्पी बनवण्यासाठी मी ती डीप फ्राय सुद्धा करून घेतलेली नाही आणि ती इतकी कमाल टेस्टी झाली होती की त्याला ती खूप आवडली. आणि मला खात्री आहे ती तुमच्या मुलांना देखील नक्की आवडेल. त्यामुळे अशा प्रकारची भेंडी नक्की बनवून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरू करू. मी पावशेर भेंडी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली आहे. आता ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. आपण ती उभी कट करू शकतो किंवा मी जशी कट केलेली आहे तशी छोटे छोटे तुकडे करू शकतो. माझी सगळी भेंडी कट करून झालेली आहे आणि ती आपल्याला एका ताटामध्ये घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. मी सुरुवातीला थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे. 1 चमचा आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे. जर तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचा बेसन पीठ टाकलं तरी चालेल. अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर टाकायची आहे. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि अर्धा छोटा चम्मच मी चाट मसाला टाकलेला आहे आणि तो ऑप्शनल आहे. जर अवेलेबल असेल तर टाका, नाहीतर स्किप केला तरी चालेल. आता हे सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले आणि पीठ भेंडीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. आता एखादा पॅन घ्यायचा किंवा कुठलंही पसरट भांडं चालेल आणि ते गॅसवरती ठेवायचं आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आता ते तेल पॅनला सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हाताने भेंडी टाकून घ्यायची आहे. सगळी भेंडी एकाच वेळेस न टाकता ती थोडी थोडी टाकून घ्यायची आहे आणि पॅनमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे, म्हणजे लो फ्लेमवरती आपली भेंडी मस्त क्रिस्पी होईल. जर गरज वाटत असेल तर अजून 1 चमचा तेल आपण त्याच्यावरून सोडू शकतो. एका साईडनी भेंडी क्रिस्पी झाली असं वाटल्यानंतर चमच्याने आपल्याला ती हलवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा मस्त क्रिस्पी करून घ्यायची आहे. भेंडी हलवून घेत असताना चेक करायचं आहे की त्याची जी साईड ऑलरेडी क्रिस्पी झालेली आहे ती पलटी करायची आहे आणि ज्या साईडनी ती क्रिस्पी होणं बाकी आहे त्या साईडनी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भेंडी दोन्हीही साईडनी मस्त क्रिस्पी झालेली आहे आणि ती मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. असंच आपल्याला बाकीची भेंडी सुद्धा क्रिस्पी करून घ्यायची आहे. थोडा वेळ लागतो कारण आपण ही एकदम लो फ्लेमवरती बनवतो, पण त्याचा रिझल्ट जबरदस्त आहे कारण ही खूपच कमाल लागते. लिंबू टाकल्यामुळे मस्त आंबट आणि मसाल्यांमुळे मस्त टेस्टी लागते. त्यामुळे ही अशा प्रकारची भेंडी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.